तर नमस्कार मंडळी, आज बघू शकता कालचं बेसन उरलेलं होतं ताकातलं, तर त्याचे मस्तपैकी आंबट घाऱ्या बनवून घेतल्या आणि 3 पदार्थ बनवून घेतले तळलेले. आणि बाबाला मला ते गुलगुले आवडतात, गोड मस्त. याच्यामध्ये हे कणिक घेतलेली आहे मी, ज्याच्या आपण पोळ्या बनवत असतो ती कणिक घेतली 1 वाटी. त्याच्यात मीठ टाकलं थोडंसं, त्याच्यात साखर टाकली, मस्तपैकी मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये सोडा टाकून दिला. सोडा टाकल्यानंतर एका इकडून मस्त फेटून घेतलं आणि ते सर्वात आधी मी हे बेसन होतं त्याच्यामध्ये कणिक टाकून ते भिजून घेतलं. मस्तपैकी आंबट झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी ते गोड गुलगुल्याचं भिजवलं आणि तसंच मस्त कणिक घेतली. अजून कणिक घेतली मला, कारण की खारे म्हणजे तिखट गुलगुले पण करायचे होते, कारण की प्रतीकला गोड आवडत नाही, म्हणून प्रतीक म्हणत होता, प्रतीक आणि तन्वीला गोड आवडत नाही, म्हणून ते म्हणत होते दोघंजणं की आम्हाला तिखट गुलगुले पाहिजेत. तर त्यांच्यासाठी पण थोडीशी कणिक घेतली, त्याच्यामध्ये तिखट टाकलं, मीठ टाकलं चवीनुसार आणि ओवा पण टाकू शकतो आपण. जिरं टाकलं मी, ओवा नाही टाकला. आणि त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकला आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलं आणि हे सर्व मस्त तळून घेतलं. हे बघू शकता. आता हे माझं भिजवणं चालू आहे, तिखट गुलगुल्याचं भिजवणं चालू आहे आणि खूप टेस्टी झाले होते गुलगुले. तर आज मी असे गुलगुले बनवून घेतले होते. आज आहे मंगळवार आणि 10 फेब्रुवारी आहे आजची दिनांक. बघू शकता. असा एवढा सोडा टाकलेला आहे आणि भिजवणं झाल्यावर मस्त सोडा टाकून घेतला आणि त्याच्यानंतर सोडा टाकल्यानंतर एकीकडूनच फेटायचं असते. तर बघू शकता, हे आपल्या गोड गुलगुल्यांचं आहे आणि हे पण मस्त मिक्स करून भिजून घेतलं छानपैकी आणि मस्तपैकी भिजून घेतलं. सर्व असं भिजून घेतलं आणि बाजूला तेल ठेवून दिलं होतं मी वरती तापासाठी. तेल गरम झालेलं होतं मस्त भिजवेपर्यंत. आणि सर्वात आधी मी तिखट गुलगुले आणि गोड गुलगुले काढून घेतले. ते मला स्वामींना नैवेद्य दाखवायचा होता रात्री, तर मग मी ते तेवढे काढून घेतले. 2 प्रकारचे हे काढून घेतले आणि ते नैवेद्य दाखवून दिला. त्याच्यानंतर मग तिखट गुलगुले काढले प्रतीकसाठी, तन्वीसाठी आणि आईसाठी. आंबट घाऱ्या काढलेल्या होत्या. आंबट घाऱ्या पण खूप छान झालेल्या होत्या. तर मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर बाय, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.